तिला राजकीय बातम्या टॉप 9 पाहूया। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गामध्ये नाराजी। बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा। बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप शक्तीप्रदर्शन करणार। वरळी मतदारसंघातून भाजप निवडणुकीचा बिगुल वाजून रॅलीद्वारे ताकद दाखवणार। बंजारा एक आहे। धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये चिंतन शिबिर। राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी सहभागी होणार। काही जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। माजी नगरसेवकांना तयारीला लागण्याचे आदेश। प्रत्येक मतदारसंघामध्ये जनसंवाद अभियान। अजित पवार पुण्याच्या मैदानामध्ये उतरले।